विद्यार्थ्यांनो एका नव्या स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच मनापासून स्वागत आहे। सुपर क्लासमध्ये आज आपण येणाऱ्या सर्वच भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे असणारे इम्पॉर्टंट असणारे जनरल नॉलेज कव्हर करणार आहोत आणि त्या कारणास्तव या सुपर क्लासला सर्वांनी सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे। सुपर क्लासला सुरू करण्यापूर्वी सर्वांना आपल्यासाठी एक रिक्वेस्ट आहे। रिक्वेस्ट म्हणजे विद्यार्थ्यांनो तुम्ही जर या चॅनलवर नवीन आला असाल किंवा पुराणेही असाल पण सबस्क्राइब जर नसेल केले तर लगेच करून घ्या, एकदम फ्री असते सबस्क्राइब करणं। सबस्क्राइब केलं तर काय होईल, मी पुढचा सुपर क्लास जेव्हा कधी आपल्या चॅनलवर अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर मिळून जाईल। त्या कारणास्तव सबस्क्राइब करणं गरजेचे असते। तसेच या सुपर क्लासला आताच एक लाईक नक्कीच करून घ्यायचा आहे, एकच सेकंड लागेल, लाईक करून घ्या। थोडासा मोटिवेशन तुम्ही जर लाईक केला तर सुपर क्लास तुमच्यासाठी अशा प्रकारचे पुढे बनवण्यासाठी मोटिवेशन मला प्राप्त होईल। या कारणास्तव सुपर क्लासला सुरुवात करूया। सर्वात पहिला प्रश्न कव्हर करूया, पाहूया। प्रश्न असा आहे, पंढरपूरला महाराष्ट्राची कोणती राजधानी म्हणतात ते आपल्याला विचारलेलं आहे। पंढरपूर या ठिकाणाला कोणती राजधानी म्हणतात? आध्यात्मिक, पर्यटन, ऐतिहासिक किंवा शैक्षणिक? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहणार आहे। आध्यात्मिक राजधानी असे पंढरपूरला महाराष्ट्राची असे म्हटले जात असते। तर घेऊया पुढचा प्रश्न विद्यार्थ्यांनो। प्रश्न या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकाचा असा आहे, संविधानामध्ये एकूण किती महिलांचा समावेश संविधान सभेत एकूण किती महिला होत्या? ऑप्शनमध्ये काय आहे? 20, 15, 25, 30। तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे। 15 महिलांचा समावेश संविधान सभेमध्ये झालेला होता किंवा आपल्याला झालेला दिसून येतो। तर घेऊया पुढचा प्रश्न। प्रश्न विद्यार्थ्यांना या ठिकाणी तिसरा असा आहे, अंबरनाथ हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र कोणत्या राज्यात येते ते आपल्याला विचारलेलं आहे। अंबरनाथ हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र कोणत्या राज्यात येते? उत्तर प्रदेश, जम्मू काश्मीर, मध्य प्रदेश किंवा झारखंड? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे। जम्मू काश्मीर राज्यामध्ये अंबरनाथ हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेले आपल्या सर्वांना पाहावयास मिळते। तर घेऊया पुढचा प्रश्न। प्रश्न चौथा असा आहे विद्यार्थ्यांनो, प्रथम राष्ट्रध्वज कोणत्या विदेशी व्यक्तीने फडकवला होता ते विचारलेलं आहे। लक्षात घ्या, विदेशी व्यक्ती विचारलेला आहे की कोणता होता? पंडित नेहरू तर नाहीच, लॉर्ड माउंटबॅटन, लॉर्ड रिपन किंवा लॉर्ड डलहौसी? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे। लॉर्ड माउंटबॅटन हा विदेशी व्यक्ती प्रथम ठरलेला आहे ज्यांनी प्रथम हा आपला राष्ट्रध्वज फडकवलेला होता। आणि प्रथम जो आहे भारतीय कोण होता? तर पंडित नेहरू यांनी होते। तर लक्षात घ्यायचं आहे। घेऊया पुढचा प्रश्न। प्रश्न 5वा असा आहे, राष्ट्रपतींना पद व गोपनीयतेची शपथ खालीलपैकी कोण देतो? व्यक्ती आहे विद्यार्थ्यांनो राष्ट्रपतींना कोण देतो गोपनीयतेची शपथ किंवा या ठिकाणी पदांची शपथ? तर ऑप्शनमध्ये आहे राष्ट्रपती, पंतप्रधान, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश किंवा मुख्यमंत्री? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 3 योग्य आहे। सर्वोच्च न्यायालयातील सरन्यायाधीश जे आहे राष्ट्रपती यांना पद गोपनीयतेची शपथ देताना आपल्या सर्वांना दिसून येतात किंवा पाहावयास मिळतात। तर 6वा प्रश्न कव्हर करूया। वसईची खाडी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे ते आपल्याला सांगायचं आहे। कोणती खाडी आहे? लक्षात घ्या, वसईची खाडी आहे जिल्ह्यात म्हणलो, माफ करा, कोणत्या नदीवर स्थित आहे ते सांगायचं आहे। उल्हास नदी, नीरा, गंगा, सतलज? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे। उल्हास नदीवर जो आहे वसईची खाडी स्थित असलेली आपल्या सर्वांना पाहावयास मिळते। तर घेऊया प्रश्न 7व्या क्रमांकाचा। इटियाडोह हे धरण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये येते ते विचारलेलं आहे। कोणते धरण विद्यार्थ्यांनो? इटियाडोह धरण नांदेड, गोंदिया, हिंगोली, जालना? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 2 योग्य आहे। गोंदिया जिल्ह्यामध्ये इटियाडोह धरण स्थित असलेले आपल्या सर्वांनाच दिसून येते की आहे असे। घेऊया प्रश्न 8व्या क्रमांकाचा असा आहे, पूर्व विदर्भातील नद्या कोणत्या मुख्य नदीला मिळतात ते आपल्याला सांगायचं आहे। पूर्व विदर्भातील नद्या ज्या आहे मुख्य कोणत्या नदीला मिळतात जाऊन? कृष्णा, तापी, भीमा किंवा गोदावरी? ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे। गोदावरी नदीला जे आहे पूर्व विदर्भातील नद्या ज्या आहे प्रमुखतेने मिळालेल्या दिसून येतात। तर घेऊया 9वा प्रश्न। कमळ हे जे फूल आहे भारताला सोडून इतर कोणत्या देशाचे राष्ट्रीय फूल आहे ते विचारलेलं आहे। कमळ फूल भारताचे राष्ट्रीय फूल आहे, सर्वांनाच माहीत आहे। तर भारताला सोडून इतर कोणत्या देशाचे आहे? व्हिएतनाम, जर्मनी, अमेरिका, कॅनडा? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे। व्हिएतनाम देशाचे देखील कमळ हे फूल जे आहे भारताला सोडून या देशाचे राष्ट्रीय फूल असलेले आपल्या सर्वांना पाहावयास मिळते। तर घेऊया 10वा प्रश्न। प्रश्न 10व्या क्रमांकाचा असा आहे, विमान बनवण्यासाठी कोणते संमिश्र वापरले जाते? विमान बनवण्यासाठी कोणत्या संमिश्राचा वापर होत असतो विचारलेलं आहे। ऑप्शनमध्ये आहे ड्युरॅल्युमिन, अग्निलियम, पितळ किंवा वरीलपैकी नाही? ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे। ड्युरॅल्युमिन या संमिश्राचा वापर जो आहे विमान बनवण्यासाठी केलेला आपल्या सर्वांना दिसून येतो। तर घेऊया विद्यार्थ्यांनो
प्रश्न 11वा असा आहे, डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ कोणत्या व्यक्तींनी लिहिलेला आहे? अतिशय प्रसिद्ध हा ग्रंथ आहे विद्यार्थ्यांनो, बऱ्याच एक्झाममध्ये आलेला हा प्रश्न दिसून येतो. डिस्कवरी ऑफ इंडिया हा प्रसिद्ध ग्रंथ महात्मा गांधी, पंडित नेहरू, महात्मा फुले किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. पंडित नेहरू यांनी डिस्कवरी ऑफ इंडिया हा प्रसिद्ध ग्रंथ लिहिलेला आपल्या सर्वांना दिसून येतो. तर पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न 12वा असा आहे, क्षेत्रफळाने दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे कोणत्या नदीचे खोरे येते ते विचारलेलं आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने विचारलेले आहे. स्पेशली दुसऱ्या क्रमांकाचे कोणत्या नदीचे आहे? गोदावरी, गंगा, कृष्णा, महानदी. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर या ठिकाणी किती? 1 योग्य आहे. दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे क्षेत्रफळाच्या दृष्टीने जे खोरे आहे ते गोदावरी नदीचे आहे. प्रथम क्रमांकाचे कोणाचे आहे? तर गंगा नदीचे असलेले आपल्या सर्वांना दिसून येते. तर घेऊया पुढचा प्रश्न विद्यार्थ्यांनो. प्रश्न 13वा पाहूया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कोणत्या वृत्तपत्रावर हत्तीचे चिन्ह होते आपल्याला विचारलेलं आहे. कोणते वृत्तपत्र होते ज्यावर त्यांच्या वृत्तपत्रावर हत्तीचे चिन्ह छापण्यात येत होते? बहिष्कृत भारत, जनता, समता किंवा मूकनायक. ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. बहिष्कृत भारत वृत्तपत्रावर जे आहे हत्तीचे चिन्ह असलेले आपल्या सर्वांना दिसून येते की होते असे. तर प्रश्न 14वा कव्हर करूया. पाहूया. वजन कमी करण्यासाठी कोणत्या पालेभाज्या उपयुक्त असतात ते आपल्याला सांगायचं आहे. एखाद्या व्यक्तीचे वजन जर कमी करायचे असेल तर कमी करण्यासाठी कोणत्या पालेभाज्या उपयुक्त असतात? जास्त कॅलरीवाल्या, कमी कॅलरीवाल्या, मध्यम कॅलरीजवाल्या. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. कमी कॅलरीजच्या जे पालेभाज्या असतात वजन कमी करण्यासाठी अत्यंत उपयुक्त असताना आपल्या सर्वांना दिसून येतात. तर घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न 15वा असा आहे, सुएझ कॅनॉलच्या दोन्ही बाजूने कोणकोणते बंदर आहेत ते आपल्याला सांगायचं आहे. सुएझ कॅनॉल आहे, या कॅनॉलच्या दोन्ही बाजूने सईद, सुएझ, मुंबई, दिल्ली, मद्रास, चेन्नई किंवा वरीलपैकी नाही. ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. विद्यार्थ्यांनो सईद तसेच सुएझ हे दोन जे बंदर आहेत सुएझ कॅनॉलच्या दोन्ही बाजूने असलेल्या आपल्या सर्वांना पाहावयास मिळतात. तर घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न 16वा पाहूया. सर्वात जास्त रेल्वे प्लॅटफॉर्म कोणत्या स्टेशनवर आहेत ते आपल्याला सांगायचं आहे. असे कोणते रेल्वे स्टेशन आहे ज्यामध्ये सर्वात जास्त प्लॅटफॉर्मचा समावेश आहे? ऑप्शनमध्ये हावडा, जमशेदपूर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, सिकंदराबाद. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. विद्यार्थ्यांनो या ठिकाणी हावडा या रेल्वे स्टेशन मध्ये जे आहे सर्वात जास्त प्लॅटफॉर्मचा समावेश आहे. आता किती प्लॅटफॉर्म आहेत या ठिकाणी हावडा येथे? तर 23 प्लॅटफॉर्मचा समावेश असलेला आपल्या सर्वांना पाहावयास मिळतो. घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न 17वा असा आहे, चतुर्वेदी हे कोणत्या व्यक्तींचे मूळ आडनाव आहे विचारलेलं आहे. चतुर्वेदी कोणाचे मूळ आडनाव आहे? ऑप्शनमध्ये काय आहे विद्यार्थ्यांनो? लोकमान्य टिळक, विवेकानंद, महर्षी कर्वे किंवा राजाराम मोहन रॉय. तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे. राजाराम मोहन रॉय यांचे जे आहे चतुर्वेदी असे मूळचे आडनाव असलेले आपल्या सर्वांना पाहावयास मिळते की आहे असे. तर 18वा प्रश्न कव्हर करूया. नंदुरबार जिल्ह्याचे कोणते पर्वत शिखर नंदुरबार जिल्ह्यामध्ये कोणते पर्वत शिखर स्थित आहे ते विचारलेलं आहे. नंदुरबार जिल्ह्यामध्ये कोणते आहे? अस्तंबा, कळसुबाई, बैराट किंवा वरीलपैकी सर्व. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर या ठिकाणी 1 योग्य आहे. अस्तंबा शिखर जे आहे नंदुरबार जिल्ह्यामध्ये स्थित असलेले आपल्या सर्वांना दिसून येते. तर या ठिकाणी घेऊया पुढचा प्रश्न. 19वा काय राहील ते? प्रश्न 19वा असा आहे, राजाराम मोहन रॉय यांना राजा ही पदवी कोणी दिलेली होती? राजाराम मोहन रॉय यांना राजा ही पदवी दिलेली आहे सर्वांनाच माहीत असेल. तर कोणी दिलेली होती? अकबर पहिले, दुसरे किंवा तिसरे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. अकबर तिसरे यांनी राजाराम मोहन रॉय यांना राजा ही पदवी बहाल केलेली आपल्या सर्वांना पाहावयास मिळते. प्रश्न 20वा असा आहे, रयतवारी जमीन महसूल व्यवस्था प्रथम कोठे सुरू करण्यात आलेली होती? रयतवारी जमीन महसूल व्यवस्था होती सर्वांनाच माहीत असेल. तर ही सर्वप्रथम कोठे सुरुवात करण्यात आलेली होती? ऑप्शनमध्ये आहे मुंबई, दिल्ली, मद्रास किंवा पंजाब. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. मद्रास या ठिकाणी सर्वप्रथम जे आहे रयतवारी ही जमीन महसूल पद्धत सुरू केलेली आपल्या सर्वांना पाहावयास मिळते. तर घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न 21वा असा आहे, कोणत्या रोगाला 3D रोग म्हणतात ते विचारलेलं आहे. असा कोणता रोग आहे ज्यास 3D रोग असे संबोधले जाते? कॉलरा, पेलाग्रा, कर्करोग किंवा कावीळ. ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना 2 योग्य आहे. पेलाग्र या रोगाला 3D रोग असेही देखील संबोधले जात असते. तर घेऊया प्रश्न 22वा असा आहे, धर्मप्रचारासाठी कोणी संघाची स्थापना केलेली होती ते आपल्याला सांगायचं आहे. संघाची स्थापना धर्मप्रचारासाठी
कोणी केलेली होती दिलेल्या पर्यायापैकी? गुरु नानक, महावीर, भगवान गौतम बुद्ध किंवा वरीलपैकी सर्वच. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. भगवान गौतम बुद्धांनी धर्मप्रचारासाठी कशाची? संघाची स्थापना केलेली आपल्या सर्वांना पाहावयास मिळते की अशी केलेली होती असे. घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न 23वा असा आहे, सुप्रशासन दिवस कोणाच्या जन्मदिवसा कारणास्तव साजरा केला जातो विचारलेलं आहे. कोणता दिवस? तर आहे विद्यार्थ्यांनो सुप्रशासन हा दिवस अटल बिहारी वाजपेयी यांच्या, नरेंद्र मोदी यांच्या, अब्दुल कलाम यांच्या किंवा मदर तेरेसा यांच्या. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मदिवसानिमित्त जो आहे सुप्रशासन दिवस हा साजरा केलेला आपल्या सर्वांना पाहावयास मिळतो. तर घेऊया विद्यार्थ्यांनो पुढचा प्रश्न. प्रश्न 24वा असा आहे, ड्रीमस्टोन कोणत्या स्मारकास म्हणतात ते विचारलेलं आहे. कोणते स्मारक आहे ज्यास ड्रीमस्टोन म्हणतात? ऑप्शनमध्ये ताजमहाल, पंचमहाल, चारमिनार किंवा गोल घुमट. तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 योग्य आहे. पंचमहालला जे आहे विद्यार्थ्यांनो ड्रीमस्टोन असे संबोधले जात असते. घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न 25वा असा आहे, पीयूषिका ग्रंथीचे जे एकूण वजन आहे किती ग्रॅमचे असते? पीयूषिका ग्रंथी शरीरातील या ग्रंथीचे वजन किती ग्रॅमचे असते विचारलेलं आहे विद्यार्थ्यांनो. ऑप्शनमध्ये आहे 0.5 ग्राम, 0.3 ग्राम, 0.2 ग्राम किंवा 0.6 ग्राम एवढे. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर या ठिकाणी 1 योग्य आहे. 0.5 ग्रॅम या ठिकाणी दिलेले ऑप्शनमध्ये हे जे करेक्ट ऑप्शन आहे ते त्याचं उत्तर आहे की पीयूषिका ग्रंथीचे 0.5 ग्राम एवढे वजन असते. घेऊया पुढचा प्रश्न. या ठिकाणी दूध हे खालीलपैकी कशाचे मिश्रण असते ते विचारलेलं आहे. दूध कशाचे मिश्रण असते? ऑप्शनमध्ये विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर आहेत दूध, शर्करा, प्रथिने, स्निग्ध पदार्थ, वरीलपैकी सर्वच. तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे. वरीलपैकी सर्वच म्हणजे स्निग्ध पदार्थ तसेच प्रथिने तसेच दूध, शर्करा या सर्वांचे मिश्रण होऊन काय तयार होते? तर विद्यार्थ्यांनो या सर्वांचे मिश्रण होऊन आपल्यासमोर हे दूध तयार झालेले आपल्या सर्वांना पाहावयास मिळते. तर घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न 27वा असा आहे, भारतामध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळांची एकूण संख्या किती आहे विचारलेलं आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळ भारतामध्ये एकूण किती आहेत? ऑप्शनमध्ये आहेत 34, 38, 40 किंवा 44. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 1 योग्य आहे. 34 आंतरराष्ट्रीय विमानतळाचा समावेश विद्यार्थ्यांनो सध्या भारतामध्ये झालेला आहे. आता सर्वात मोठे भारतातील आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणते आहे? तर ते आहे विद्यार्थ्यांनो दिल्ली या ठिकाणचे. ठीक आहे. आणि हे दिल्ली या ठिकाणचे जे विमानतळ आहे भारतातील 16 तर जगातील दुसऱ्या क्रमांकाचे विद्यार्थ्यांनो हे सर्वात व्यस्त असलेले एक आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. सर्वात जास्त फ्लाईट या ठिकाणाहून येतात आणि रिसीव्ह केले जातात आणि डिपार्चर होत असतात. ठीक आहे. तर या दिल्ली या रनवेचा जो लांबी आहे ते किती आहे? तर विद्यार्थ्यांनो 4430 मीटर एवढीच, म्हणजे लगभग ही 4.5 किलोमीटर जी आहे रनवेची एकूण लांबी आहे दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळाची. आता दिल्ली या ठिकाणी कोणते नावाचे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे विद्यार्थ्यांनो? तर आहे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ दिल्ली या ठिकाणी आपल्याला दिसून येते. ठीक आहे ना, इंदिरा गांधी. ठीक आहे. तर घेऊया पुढचा प्रश्न. तर पाहूया 28वा प्रश्न काय आहे विद्यार्थ्यांनो. 28वा प्रश्न असा आहे की खारभूमी संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी स्थित आहे? खारभूमी संशोधन केंद्र ऑप्शनमध्ये आहेत नाशिक, भुसावळ, नागपूर किंवा पनवेल. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 4 योग्य आहे. पनवेल या ठिकाणी खारभूमी संशोधन केंद्र स्थित असलेले आपल्या सर्वांना दिसून येते की आहे असे. तर घेऊया 29वा प्रश्न कोणता आहे ते. प्रश्न या ठिकाणी असा आहे, कोणती भारतीय महिला ही अंतराळात गेलेली आहे ते विचारलेलं आहे. कोणती अंतराळात गेलेली भारतीय महिला आहे दिलेल्या पर्यायापैकी? कल्पना चावला, सुनीता विल्यम, सिरीस बांदला, वरीलपैकी सर्व. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो या ठिकाणी 4 योग्य आहे. सिरीस बांदला, या ठिकाणी सुनीता विल्यम तसेच कल्पना चावला ह्या सर्व जे महिला आहेत अंतरिक्षमध्ये गेलेल्या आपल्याला दिसून येतात. आता या ठिकाणी कल्पना चावला यांनी जे आहे विद्यार्थ्यांनो यांनी जे आहे भारताचे नागरिकत्व सोडून आपल्या भारताचे नागरिकत्व सोडले होते आणि अमेरिका या देशाचे नागरिकत्व स्वीकारलेले होते. तर आपण म्हणूया की ह्या 2 महिला ज्या आहेत विद्यार्थ्यांनो यांनी अंतराळात गेलेल्या पहिल्या भारतीय महिला आहेत. यांनी पहिल्या आहेत पण यांनी भारतीय नागरिकत्व सोडून अमेरिकेचे स्वीकारलेलं होतं आणि 2003 मध्ये त्यांचा जो आहे अपघाती मृत्यू झालेला होता, सर्वांना माहीतच असेल. घेऊया पुढचा प्रश्न.
दोन अक्षवृत्तातील अंतर किती किलोमीटरचे असते? दोन अक्षवृत्तातील जे अंतर असते ते नॉर्मली किती किलोमीटरचे असते? ऑप्शनमध्ये आहेत 120 किलोमीटर, 150, 111 किंवा 200. ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. 111 किलोमीटरचे सरासरीचे जे अंतर आहे दोन अक्षवृत्तातील असते. आता सुपर क्लासला विद्यार्थ्यांनो काय करायची वेळ आलेली आहे? एक लाईक लगेच करायची वेळ आलेली आहे. 1 सेकंद आपला जाईल लाईक करण्यासाठी, लाईकच करून घ्या, ठीक आहे. तर आणि चॅनलवर तुम्ही जर नवीन आला असाल तर चॅनलला काय करायचं आहे? सबस्क्राईब लगेच करून घ्या, कारण सबस्क्राईब जर तुम्ही या चॅनलला करसाल विद्यार्थ्यांनो, पुढची सुपर क्लास अशाच प्रकारची अमेझिंग जेव्हा कधी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन अपलोड करतात तुमच्या स्मार्टफोनवर, मोबाईलवर मिळून जाईल. या कारणास्तव लाईक आणि सबस्क्राईब लगेच करून घ्यायचं आहे. तर मिळतो का स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.